इंग्लिश लँग्वेजमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स किती असतात आणि ते का महत्त्वाचे आहेत? तर आर्टिकल 3 आहेत. ते म्हणजे ए, ॲन आणि द. हे 3 आर्टिकल फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पण इनडेफिनाइट म्हणजे ए किंवा ॲन ह्यांना अनिश्चित आर्टिकल म्हणतात, म्हणून ते इनडेफिनाइट आहे. तर इनडेफिनाइट जे आर्टिकल आहे ते तुम्ही ते अनेकदा वापरले असतील, पण ए कधी वापरायचा, ॲन कधी वापरायचा असा गोंधळ आपल्या मनात कायमच चालू असतो. तर हा सगळा गोंधळ आपण या व्हिडिओमध्ये मिटूयात. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आता आपण पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती इथे मिळणार आहे. अ बॉय, अ कॅट, अ मॅन. तुम्हाला 26 मुळाक्षरं म्हणजे 26 अल्फाबेट्स माहितीच आहे. आता त्यातलं काय ए, ई, आय, ओ, यू हे काय स्वर आहेत. कारण जेव्हा तुम्ही मोठ्यानं म्हणायला जाल ना ए, ई, आय, ओ, यू, त्या प्रत्येक वेळी तोंड मिटत नाही, ओठ ओठांना चिकटत नाही किंवा दाताला लागत नाही, हवा सरळ बाहेर येते, तेव्हा त्याला म्हणायचं आपण ते स्वर आहेत. आता हे जे स्वर आहेत आणि बाकी सगळे स्वर सोडून काय राहतात, व्यंजन. म्हणजे 21 व्यंजन आहेत आणि 5 स्वर आहेत. आता यामध्ये जेव्हा शब्दांची सुरुवात व्यंजनानं होते, ते व्यंजन म्हणजे काय, त्याला आपण म्हणणार की वॉवेल्स आणि कॉन्सनंट. इंग्लिशमध्ये काय बोलतो, कॉन्सनंट म्हणजे व्यंजन आणि वॉवेल म्हणजे स्वर. तर त्यावेळेस कॉन्सनंटनं होणारी सुरुवातीला ए आर्टिकल लागतं आणि वॉवेलनं सुरुवात झाली की ॲन आर्टिकल लागतं. इतकं सोपं आहे का फक्त ते? तर बघा, जर शब्द एकवचनी असेल म्हणजे अ किड असेल, ॲन ॲपल असेल, अ ट्री असेल, अ फ्लावर असेल, सिंगल गोष्टी असतील, सिंग्युलर असतील तर आणि तरच आपलं आर्टिकल हे ए किंवा ॲन लागतं. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पण जेव्हा शब्दाची सुरुवात स्वराने होते, पण तुम्ही म्हणाल अ युरोपियन, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन एक्सेट्रा, हे असं कसं उपपद वापरतात? तर तुम्ही युरोपियन म्हणताना ई जरी स्पेलिंग दिसत असलं तरी उच्चार कसा होतो, युरोपियन, युनिव्हर्सिटी. आणि पुढे काय आहे, सो इथे युनिक. तर य हे व्यंजनाचा उच्चार येतो. उच्चाराला फार महत्व आहे मित्रांनो, त्यामुळे य उच्चार येत असल्यामुळे ए आर्टिकल लागतं. बऱ्याचदा मुलं इथं गोंधळतात. अगदी स्कॉलरशिप असो किंवा तुमचं डे टू डे लाईफमध्ये असो, पेपरमध्ये असो, तुम्ही इथे गडबड करता. सो हे शब्द लक्षात ठेवा, युरोपियन, युनिव्हर्सिटी आणि युनियन यांना ए आर्टिकल लागतं, मग गोंधळ नाही होणार. आता इथं ए किंवा ॲन आर्टिकल हे सामान्य नामापूर्वी वापरतात. म्हणजे अ मॅन, मॅन काय सामान्य, कोणत्याही जगातला कुठलाही पुरुष हा मॅन आहे. कुठलाही हत्ती हा एलिफंट, म्हणजे कुठलाही ग्रुप आहे ना, हा एलिफंट कोणताही हत्ती असू शकतो. तर मग तिथे काय लावायचं, ए किंवा ॲन हे आर्टिकल लागायचं. आता जर एखादा व्यक्ती आहे, डॉक्टर आहे, टीचर आहे, ऍक्टर आहे, यांच्यापूर्वी पण तुम्ही काय लावायचं, ॲन हे आर्टिकल लावायचंय. ए किंवा ॲन, नाही तर म्हणाल ॲन सांगितलं आम्ही सगळ्यांना ॲन लावू, असं नाही. अ डॉक्टर, अ टीचर किंवा ॲन ऍक्टर. आता तुम्हाला प्रमाण सांगायचंय. प्रमाण सांगताना सुद्धा दर सांगायचा आहे. 5 रुपीज अ किलो, 50 किलोमीटर्स ॲन आर किंवा 2 टाइम्स अ डे किंवा 15 रुपीज अ मीटर. म्हणजे किंमत, वेग, दर, प्रमाण सांगताना सुद्धा अ किंवा ॲन आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. आता जसं आपण म्हणतो अ फ्यू, इन अ बस, इन अ हरी, अ नंबर ऑफ एक्सेट्रा, अशा शब्दांच्या पुढे पण अ आर्टिकल लागतं. आता मोस्ट या शब्दाबद्दल आता नको चर्चा करायला, ए किंवा ॲन बद्दलच बोलूया. आता बघा, अ किंवा ॲन आर्टिकल कुठे कुठे वापरत नाहीत, तर कॅट्स, पेन्स, बॉईज एक्सेट्रा इथं अनेक वचनी म्हणजे जिथे तुम्हाला प्लुरल फॉर्म आहे तिथं नाही वापरायचा. आता ज्या नावाने दर्शवलेली वस्तू संख्येत मोजता येत नाही, जसं राईस तुम्ही मोजू शकत, राईस म्हणूच शकत नाही. एक दाणा घेतो का आपण, नाही घेत ना. किंवा गहू आहे, एक घेतो का, नाही. म्हणून मग ऍडवाइस यापूर्वी नाही लावायचं अ किंवा ॲन आर्टिकल. नंतर लिक्विड फॉर्म, पाणी, साखर म्हणजे वॉटर, शुगर, मिल्क, याच्या आधी अ किंवा ॲन वापरायचं नाही. ते वस्तुवाचक किंवा भाववाचक म्हणजे ग्लास आहे, ऑनेस्टी प्रामाणिकपणा आहे, फिअर भीती आहे, गुड चांगोलपणा, या पूर्वी सुद्धा अ किंवा ॲन वापरायचं नाही. कळालंय तुम्हाला? आता द वापरायचं कधी हे आपण लक्षात घेऊयात. आता इथे द म्हणजे काय की निश्चित, डेफिनाइट आर्टिकल आहे हे. तर हे आपण कधी वापरायचं, म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या किंवा ज्याच्याविषयी आपण पूर्वी बोललो आहोत अशा व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी द वापरायचे. की जसं माय ब्रदर गेव मी अ पेन
द पेन इज लॉस्ट. सुरुवातीला काय म्हटलं तो, माझ्या भावाने मला पेन दिलं आणि ते पेन हरवलं, कळलं. किंवा द सन, आता सूर्यापुढे, चंद्र, पृथ्वी, आकाश या सर्वांपुढे द हे आर्टिकल कंपल्सरी वापरायचं, कारण एकमेव अद्वितीय गोष्टी आहेत. पर्वत, नद्या, समुद्र किंवा बेट, वर्तमानपत्र यांच्यापूर्वी द आर्टिकल वापरायचे. पवित्र धर्म ग्रंथांच्या पूर्वी द वापरायचे, जसं द महाभारत, द रामायण, द भगवद्गीता, द कुराण, द बायबल यांपूर्वी. आणि याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री जी असते, जसं की आता अमोल इज द क्लेवरेस्ट बॉय, तुम्हाला माहिती आहे क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट, ते डिग्री असतात. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पुढे कायम आधी द आर्टिकल वापरायचे. नंतर आपण म्हणतो फर्स्ट आलाय, सेकंड आलाय, 10th आलाय, तर क्रम सांगतो ना आपण एखाद्याचा, त्यापूर्वी सुद्धा द आर्टिकल वापरायचे. किंवा असं म्हणतो आपण द हिंदू, द ख्रिश्चन, द मुस्लिम्स यापूर्वी सुद्धा द आर्टिकल वापरायचं. सो अशा प्रकारे द आर्टिकलचा वापर आपण कधी करायचा, कुठे करायचा, कसा करायचा याची भरपूर मोठी यादी आपल्या समोर आहे. आता इथे पुढे बघा, जर एखाद्या जाती जमातीच्या पुढे, जसं द मराठा, द ख्रिश्चन्स यापूर्वी सुद्धा द आर्टिकलचा वापर करायचा आहे. आता ही भाववाचक किंवा पदार्थवाचक वस्तू, की जसं द लव्ह ऑफ मदर, आईचं प्रेम मोजता येतं का, नाही मोजता येत ना, पण तुम्ही द लव्ह ऑफ मदर म्हणू शकता. द गोल्ड ऑफ इंडियन इज एक्सपोर्टेड, की भारताचं सोनं एक्सपोर्ट केलंय. किंवा एखाद्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा उल्लेख करायचा असतो तेव्हा त्यांचा आडनावापूर्वी पण बऱ्याचदा वापरतात, जसं द कौशिक, की द खोडदे, द केंगार, किंवा द आणखीन अशा प्रकारे काळे, द पाटील, द कांबळे. तुम्हाला तुमचं आडनाव काय, तुम्ही कसं लिहाल तुमचं आडनाव द वापरून, मला जरा कमेंट करून सांगा की तुमच्या आडनाव पुढे तुम्ही द आर्टिकल टाकून मला कमेंट करून पाठवायचे. काही शब्दसमूह द वापरतात, सगळं इन द इव्हिनिंग म्हणजे शब्दसमूहच आहे हा, इन द इव्हिनिंग तर वापरायचे, ते इन द मॉर्निंग हे असं वापरायचे. आता कालदर्शक शब्द, की जसं द मॉर्निंग, द आफ्टरनून, द इव्हिनिंग हे सुद्धा तुम्ही द ने वापरायचे. आता वाद्यांच्या नावापूर्वी, वाद्य म्हणजे काय, आपण फ्लूट किंवा व्हायोलिन किंवा गिटार, तर हे सगळं जे वाद्य वापरतो ना, तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यापूर्वी सुद्धा तुम्ही द हे आर्टिकल वापरू शकता. आता विशेष नाम म्हणजे कसं, की एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, वस्तूचं नाव आहे, की दिल्ली शहराचं नाव आहे, मग त्या शहराच्या नावापुढे काय वापरणार, दिल्ली इज द लंडन ऑफ इंडिया, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आता द कधी वापरायचं नाही हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना, म्हणजे शरीराचे अवयव, कपडे, निसर्ग, शहरांची नावं, समूहवाचक नावं, भाववाचक नावं, जसं रेज युअर लेफ्ट हँड, दिस इज माय शर्ट, माय फ्रेंड्स ब्रदर लिव्स इन पुणे, पार्लिमेंट हॅज पास द बिल यापूर्वी तुम्हाला द नाही वापरायचंय. घर, मंदिर, तुरुंग, दवाखाना, शाळा इत्यादी स्थळं यांच्या मूलभूत हेतूने योजवायचे असतील तर त्यापूर्वी द वापरत नाही. होम, हॉस्पिटल, स्कूल, चर्च, प्रिझन. आता कोणत्याही भाषेच्या पूर्वी द वापरू नये, म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत, फ्रेंच यापूर्वी द नाही वापरायचंय. नामांच्या हुद्द्यापूर्वी जसं की कॅप्टन कुक, डॉक्टर देशमुख एक्सेट्रा असं खास करून द नाही वापरायचंय. ओके, तर तुम्हाला आता हे कळायला असणार आहे की तुम्ही द कुठे वापरायचे, द कुठे वापरायचं नाहीये. तर याचा तुम्ही वापर करा. तुमच्यासाठी मी एक एक्सरसाइज देते. इथे आपण क्वेश्चन्स दिले, ते क्वेश्चन आणि तुमचे आन्सर सारखेच येत आहेत का चेक करा. जर तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल तर नक्की तुमची उत्तरं अशीच येतील. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.